मंडळी, कशी आहात तुम्ही सगळे? अर्थात मजेतच असाल. तर आज मी परत एकदा आलेली आहे तुमच्या समोर एक सुंदर असं मराठी पुस्तक घेऊन, जिचं नाव आहे वपुर्झा. हे अनोखं नाव असलेलं पुस्तक मुळात पूर्ण कथानक असलेलं पुस्तक नाहीये किंवा अत पासून इतीपर्यंत गद्य लेखन असलेलं असं याच्यात काहीही नाहीये. तर वपु काळे अर्थातच वसंतराव पुरुषोत्तम काळे यांनी साठवून तयार केलेला सुंदर फुलांचा गुच्छ, अर्थातच सुंदर विचारांचा गुच्छ आहे. त्याच्यातलं कोणतंही फूल उचलायचं आणि सुवास घ्यायचा. व्यक्ती, व्यक्तिमत्व, राजकारण, पालकत्व, घर संसार, पती पत्नीचं नातं, जन्म, मृत्यू, हे सुंदर जीवन आणि ते जगण्याची कला, या आणि अशा अनंत विषयावर खूप सुंदर सुंदर विचार या पुस्तकात मांडलेले आहेत. सुंदर फुलांचा सड्यामधूनच सुंदर सुंदर फुलं आपण वेचत आहोत असा भास निर्माण व्हावा, असं देखणं व गोंड असे वपुर्झा तयार झालेलं आहे. वपु काळे मराठीचे नावाजलेले लेखक होते. लेखक नाही तर कथाकथनकार, आर्किटेक्ट, वायोलियन, हार्मोनियम वादक, उत्तम फोटोग्राफर आणि उत्तम रसिक सुद्धा होते. 60 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. ते खूप चांगले स्टोरी टेलर सुद्धा होते. वपुर्झा खेरीज त्यांची नावाजलेली पुस्तकं आहेत पार्टनर, ही वाट एकटीची आणि ठिकरी. तर मंडळी, मुळात वपुर्झाबद्दल एक्झॅक्ट असं सांगता येणार नाही, कारण इतके सुंदर आणि सुबक विचार हे ज्याचे त्यानेच वाचायला हवेत आणि ते विचार वाचल्यानंतर त्यांना अंमलात आणण्याचा किमान प्रयत्न तरी करायला हवा. तेव्हाच वपुर्झाची खरी किंमत होईल. कारण वपुर्झा म्हणजे सुंदर फुलांचा सडा आहे. त्याच्यातली जितकी जमतील तितकी फुलं आणि त्यांचा सुगंध हा सर्वथा वैयक्तिक अनुभव असायला हवा. ही पुस्तक कधीही, कुठेही, केव्हाही, कुठूनही वाचता येते आणि यातच या पुस्तकाचं नाविन्य आहे. तरी उदाहरणार्थ या पुस्तकातला एक सुंदर विचार मी तुमच्या समोर वाचते आहे. कबूल करा अथवा करू नका, आपण आहोत म्हणून जगाला अस्तित्व आहे. प्रत्येक लहान मोठी गोष्ट करताना स्वतःच्या असण्याला फार मोठं स्थान आहे. कदाचित जगत असताना निस्वार्थीपणाने माणूस इतरांसाठी जगतही असेल, स्वतःचा विचार न करता. पण मरताना तो नक्की एकटा मरतो. त्याचा तोच मरतो. मरणाची भीती का वाटते सांगू का? एकट्याने जायचं म्हणून वाटते. बरोबर जीवाभावाचे 2-4 मित्र असते तर मरण्याचं काही वाटलं नसतं. तर असं हे सुंदर, अनोखं, अलौकिक आणि अप्रतिम असं वपुर्झा तुम्ही नक्की 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 वाचाल याची मला खात्रीच आहे. आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद. माझं नाव आहे दिव्या आर्या. परत येईन तुमच्या भेटीला आणखी एखादं असंच काहीतरी भन्नाट पुस्तक घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय. टेक केअर.